आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर, तुमच्यावरती जो तुम्ही काल मीरा भाईंदरमध्ये गेला होता त्या संदर्भात राडा झाला, जो गोंधळ झाला, त्या संदर्भात मनसेने तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तशी पोलीस अधिकाऱ्यांची भेटसुद्धा घेतलीत, काय सांगाल? तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी दाखवलेलं आहे की काल कष्टकऱ्यांसोबत रिक्षा ड्रायव्हर साहेब सोबत भेट घेतल्याच्या नंतर चार चार नाही तीन की चार लोक आपले ते काय राज ठाकरेच्या संघटनेचे उपरणे टाकून अत्यंत म्हणजे मदिराग्रस्त आल्यासारखे येऊन ओरडाओरडी करण्याचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या त्यांना मुसक्या घातल्या. मुद्दा काय माहिती आहे का, लक्षात घ्या की तुम्हाला कष्टकरी रिक्षेवाल्या भावांना बोललेलं सुद्धा सहन होत नाही. तुमचा विरोध कष्टकऱ्यांना करत असताना लक्षात ठेवा, कष्टकरी हा एखाद्या कॉर्पोरेटवाला नाही. तिथं तुम्ही धिंगाणा घातला की तुम्हाला टन 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 टोल 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 मोज 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 मोज. हा कष्टकरी आहे ना, हा रिॲक्टिव्ह आहे, तुम्हाला सांगतो. आणि काल काय काय आमचा काय सभा होती का? नाही. रिक्षेवाल्या कष्टकरी भावांनी तिथं थंड पाण्याची व्यवस्था केली होती. आणि मला सांगा, आपण शिरजोरी करायचा प्रयत्न करायचा, आपण अपयशी ठरलो की आपण काहीतरी बोंबाबोंब करायची. आमच्या दृष्टीनं केवळ हा जो सगळा घाट घातला चालला आहे तो भाषेच्या नावावर महाराष्ट्राला देशाच्या समक्ष प्रतिमा खराब करण्याचा घाट आहे. आणि जी मंडळी हे सगळं मागील काही वर्षांपासून करत आहे स्वतःच्या राजकारणाखातर, त्या मंडळीला मला प्रतिप्रश्न विचारायचा आहे. मराठी भाषा देशाची आहे, मराठी भाषा देशाची आहे, मराठी भाषा देशाची आहे, हे राज ठाकरेला माहीत नाही. ते कोण पोरकट पोरं जी अर्ध्या RPIचं शिक्षण घेतलेली. तो जो कोण पोरगा बोलत आहे ना, त्याची हिस्ट्री काढा. अर्ध्या RPIचं शिक्षण घेतलेला पोरगा आम्हाला शिकवेल, आम्हाला. अबे लक्षात ठेव बाळा, तू जिथं अर्ध शिक्षण घेतलंस ना, त्या शिक्षणातल्या वैचारिक भूमीत आम्ही डॉक्टरेट झालेलो आहोत. आम्ही काही कोहिनूरमधून मोठे झालेलो नाहीत. त्याच्यामुळं हे अशा बारक्यासारख्या धमक्यांना तर आम्ही घाबरत नाही. पण माझा मूळ मुद्दा असा आहे की राज ठाकरेच्या पार्टीच्या मालकीची मराठी आहे का? राज ठाकरेच्या मालकीची मराठी भाषा आहे का? त्या मराठी भाषेचं सौंदर्य त्याच्या मालकीचं आहे का? मराठी भाषा ही भारत देशाची आहे. भाषांची सूची माहिती आहे का या पोरांना? ही पोरकट पोरं, भाषा ही कोणाचीच जी आहे सातबारावरली नसते, ती देशाची भाषा असते, कारण ती सूचीमध्ये असते. त्याच्यामध्ये सूचीमध्ये पाली आहे, त्याच्यामध्ये सूचीमध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत. तुम्ही म्हणतात की मराठी देशाची भाषा असते, तेच राज ठाकरे म्हणतात की जर ते रिक्षा चालक असतील, आपल्या राज्यामध्ये येऊन काम करतायत किंवा संवाद सुरक्षित व्हावा, सुरळीत व्हावा, यासाठीच ते म्हणतात की भाषा शिकण्याचं ते आव्हान करतात. त्यांना काही मारझोड करत नाही, त्यांना आव्हान करतात की तुम्ही शिका. आणि तसं सरकारसुद्धा प्रयत्न करते. काल काही साहित्यिकांची बैठक घेतली, 10 दिवसामध्ये त्यांना शिकवणार आहेत, काही त्यांना 10 वाक्य त्यांना पाठ करायला सांगितणार आहेत. यात चुकीचं काय? जर मराठी भाषा त्यांना शिकवत असतील किंवा आपल्या राज्यामध्ये जर मराठी भाषा वाढणार असेल तर चुकीचं काय? माझं साधं म्हणणं आहे, हे काय म्हणजे नर्सरीचा डिप्लोमा केलेले आहेत की काय शिकवायला निघालेत की काय? हे प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत? हे कोण आहेत? हे कोणते ठेकेदार आहेत? उत्तर भारतामध्ये ऐच्छिक भाषा मराठी लोक घेत नाहीत किंवा महाराष्ट्रातले लोक ऐच्छिक भाषा हिंदी घेत नाहीत. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा भाषेच्या नावाखाली हिंसा आहे. मराठी भाषेचा आम्ही आदर करतो, त्यासोबत आम्ही भोजपुरी भाषासुद्धा सूचीमध्ये यावी म्हणून आमची लढाई आहे. त्याच्यामुळे भाषा ही आक्रमकतेच्या अंदाजाखाली आणून आपली पोळी भाजून घ्यावं. मला एक सांगा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शिक्षण विभागाचे मंत्री आहेत का? मला नाही दिसले बाबा त्यांची शपथ घेताना. ते जर मंत्री परिवहनचे असतील आणि हा मोटर व्हेकल ॲक्ट आहे, ह्या ॲक्टमध्ये शिक्षणाचे प्रमाणपत्रासाठीचं अभ्यासक्रम तयार करून प्रमाणपत्र वाटप करणे हे या पुस्तकात आहे का?
अरे काहीतरी त्या पदाची गरिमा राखा यार. काहीतरी कायद्याचे रक्षक म्हणून ओळखलं जाते मंत्र्यांना. काहीतरी समजलं पाहिजे त्यांना, काहीतरी समज असली पाहिजे. आणि त्यापुढं जाऊन मला हे म्हणायचं आहे की ज्या गोष्टी ज्या तुमच्या अखत्यारीत नाहीत त्या गोष्टींनाचा तुम्हाला आग्रह का? आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे स्पष्टपणे की मराठीचा विरोध, मराठीच्या भाषेचं सौंदर्य प्रेम करणारे, तेवढेच प्रेम करणारे पाली भाषेचे सुद्धा आहेत, तेवढंच प्रेम करणारे भोजपुरी भाषेचे सुद्धा आहेत, तेवढंच प्रेम करणारे हिंदी भाषेचे सुद्धा आहेत, मराठी भाषेचे सुद्धा आहेत आणि गुजराती भाषेचे सुद्धा आहेत. त्याच्यामुळे भाषा तुला येत नाही. बघा तुम्हाला सांगतो परत, राज ठाकरेच्या पोरानं काय भाषा वापरली? ती मराठीचं सौंदर्य वाढवणारी भाषा आहे का? आम्ही मारू, आम्ही मारू, आम्ही मारू. राज ठाकरेच्या पोरानं, जाऊ द्या ते बाकीचे पोरं जाऊ द्या, 4-2 पोरं ते इकडे तिकडे फिरत असतात टोल वाजवीत, पण राज ठाकरेच्या पोराने जी भाषा वापरली आम्ही मारूत, ही भाषा मराठीचं सौंदर्य वाढवणारी आहे, ही साहित्यामधलं एखादी कविता वाढवणारी आहे की ही भाषा की म्हणजे मान वाढवणारी आहे मराठीचा. त्याच्यामुळे आमचा जो उद्देश आहे अपप्रवृत्त भाषेच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करणाऱ्या शांत बसवणे. आणि मला समजत नाही की हिंसा आणि भाषा हे कसं म्हणजे जोड होणार? हिंसा आणि भाषा जोड होऊ शकत नाही. त्यांनी हिंसा नाही केली, त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर काही रिक्षा चालकांनी सांगितलं की आम्ही एवढे रिक्षा बंद करणार. म्हणजे ते जे रिक्षा चालक आहे जे हिंदी भाषिक आहे ते त्यांच्या समर्थनार्थ आम्ही उतरणार आणि पूर्ण रिक्षा चक्काजाम करणार, लोकांना वेठीस धरणार. त्या टायमाला मनसे किंवा बाकी लोक आक्रमक झाले आणि त्यांनी सांगितलं की हे चुकीचं आहे, जे लोकांना वेठीस धरू नका, तुम्ही मराठी शिका, हेच त्यांनी सांगतात वारंवार. नाही 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 नाही, तुम्ही काहीतरी गलत करून घेत आहेत. मी तुम्हाला राज ठाकरेच्या पोराचा व्हिडिओच वाजवून दाखवतो. कशा प्रकारे संप झाला तरी कुठेही मारहाण नाही होणार. शांतपणे तुम्ही संप करा. तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की मराठी रिक्षा चालक काय आहे. आणि जी तुम्हाला भीती आहे की जर तुम्हाला भीती असेल की आम्ही संप केल्यानंतर पण रिक्षा चालक चालू असतील तर ती भीती असली पाहिजे. पण आमचे रिक्षा चालक हे सक्षम आहे. तुम्हाला दाखवतो ज्या प्रकारे तो म्हणतो की आम्ही मारू. अशा प्रकारे मी बघत नाही. कुठचाही निर्णय चालू असतील तर ती कायदा सुव्यवस्था लावली पाहिजे. हां, तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे त्यांनी आम्ही मारू ही भाषा वापरली, ते काय म्हणजे कोणतं पद आहे त्यांच्याकडं? ते काय पोलीस हवालदार आहेत, पोलीस शिपाई आहेत की ट्रॅफिक वॉर्डन आहेत की RTOचे अधिकारी आहेत की RTOचे कर्मचारी आहेत? काय आहेत ते? त्याच्यामुळं ह्या सगळ्या लोकांना जे म्हणजे सिस्टम आहे, सिस्टममध्ये कायद्याप्रमाणेच वर्तन करावं लागेल. बेकायदा केलं तर त्याचं उत्तर देऊ आम्ही. तुम्ही तुमची भूमिका नेहमी, त्यांचा आरोप आहे मनसेचा की तुमची भूमिका नेहमी ज्या टायमाला मराठी भाषा येते किंवा मराठी भूमिका येते त्या टायमाला तुम्ही मध्ये येतात आणि ही विनाकारण तुम्ही तुमच्या अंगावरती ओढून घेतात आणि मराठीला, मराठी भाषेला, मराठी याला तुम्ही विरोध करतात. त्यांचा आरोप तुमच्यावरती. आमचं संघटन आहे, त्यांना माहिती नसेल, आमचं संघटन आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीवाल्या भावांचं कष्टकरी जनसंघ संघटन आहे. त्याच्यामुळे संघटनेला भूमिका मांडण्याचा अधिकार नाही, संविधानिक भूमिका मांडण्याचा अधिकार नाही की काय त्यांच्यासारखी दुकानदारी ठेवायची. आमची दुकानदारी नाही, आमचं संघटन आहे. संघटनेला राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना घाबरत नाहीत. आणि ते काय म्हणतात त्याच्यावर आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. ते काय अथॉरिटी नाहीत. ते असं म्हणाले की जर तुम्ही मीरा भाईंदरला जर तुम्ही मोर्चाला विरोध करा आणि जर तुम्हाला मोर्चाला विरोध करायचा असेल तर 4 तारखेला जर तुम्ही आलेत मीरा भाईंदरमध्ये तर तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये तुम्हाला धमकी दिली त्यांनी प्रत्यक्ष. मग ही हिंसेची भाषा नाही आणि धमकीला त्यांच्या कोण घाबरते? मी धमकीला घाबरत नाही. मी तुम्हाला काय सांगलं, अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले, ज्यांना कायद्याचं ज्ञान नसलेले त्या लोकांच्या धमकीला घाबरत नसतो आणि कोणालाही घाबरत नसतो. आमचा इतिहास, हमारा पिछवाड़ा जो इतिहास है वो एक बार पढ़ लेना. हम तुम्हारा इतिहास पढ़ने के लिए हमको टाइम नहीं लगेगा. बिहार की पावन भूमि से होते हुए महाराष्ट्र में आने के बाद
बिहार की भाषा भोजपुरी हो या हिंदी हो, उस भाषा के नाम पे हम धमकाएंगे, ये बोलो वो बोलो. भाषेचं सौंदर्य कोणी नाकारलं नाही. आमच्या एखाद्या उत्तर भारतीय माणसानं भाषेचं सौंदर्य नाकारलं का? किंवा झारखंड, छत्तीसगड, गुजरातच्या भाषेच्या माणसांनी कधी नाकारले का? कोणीच नाकारलेलं नाही. तुम्ही राजकारण करता. तुम्ही 4 तारखेला मीराबाई धरून जाणार का? अहो 4 तारखेला नाही, प्रत्येक वेळेस जाऊ जेव्हा जेव्हा कष्टकऱ्यावर हे येईल. त्याच्या काय बापाच्या कोणाच्या घरची बाउंड्री लावलेली आहे की काय? का बापाच्या घरची हे सरहद आहे की काय ती? जाणार, नेहमी जाणार. का नाही जाणार? बंदी आहे. जाण्यासाठी बंदी आहे का? तुम्ही रिक्षा चालक संघटना मोर्चा काढणारे जर लोकांना त्रास होणार तर मनसे स्वतः लोकांना घरी पोहोचवणार, लोकांना त्रास होऊ देणार नाही आणि तुमचा मोर्चा यशस्वी होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी मला वाटते काल एक हे घेतली पत्रकार परिषदेत. त्याच्यात त्यांनी सांगितलं की रेल्वे स्टेशनला जातात, शिकवायचे बोर्ड लावतात, फोटो काढतात, व्हिडिओ करतात आणि त्याच्यानंतर गायब होतात. फोटो आणि व्हिडिओ पुरतं काम करणारे हे काय ते संघटनेचे लोक आहेत. लोकांना पाणी पाजणे, 2 गिलास पाणी पाजायपुरता फोटो काढणे आणि त्याच्यानंतर बस तेवढ्या पब्लिसिटी पुरतं करतात हे लोक. चीप पब्लिसिटीवाले आहेत, चीप पब्लिसिटी ग्रुप आहेत ते. त्यांनी सुद्धा तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही प्रसिद्धीसाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठीच असं काहीतरी राज ठाकरेवरती किंवा मनसेवरती बोलतात आणि जेणेकरून आता आणि त्यांनी पोलिसांना किंवा गृह खात्याला पण आवाहन केलं की तुम्ही आता त्यांचा संयम ढासळलाय, तुम्हाला रस्त्यावरती म्हणजे तुम्ही जर अजून त्यांच्यावर टीका केली तुम्हाला रस्त्यावरती हे मारताना दिसतील असं ते म्हणाले. बघा, ह्या अशा धमक्या आहेत ना, याची काळजी घ्यायला कायदा सक्षम आहे. 1. 2, तुम्हाला सांगतो, मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मी डॉक्टरेट झालेला माणूस आहे. राज ठाकरेचं काय शिक्षण मला माहीत नाही आणि ते कोण पोरकट पोरगा RP कोण मला माहीत नाही, त्याचं नाव घ्यायची गरज नाही मला. कोण पोरकट कसे कुठेतरी बिस्लरीच्या बाटल्या आणून देणं करणं हे. आता तुम्हाला सांगू का, RPIच्याच कार्यकर्त्याकडं नेत्यांकडं ही काही काळ काहीतरी थोडं अंगात आलं, पूर्ण शिकावं लागतंय. आंबेडकरी साहित्य पूर्ण शिकावं लागतंय. अर्ध्या हाळकुंडाला कसं आम्ही घाबरू, त्या विद्यापीठात शिकलोत आम्ही. ही कुठंतरी आपलं पाव आहेत, पाव 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 येते. त्याच्यामुळं हे तुम्हाला सांगू, हे सगळं काही थोतांड आहे आणि अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, मी किती सक्षम आहे हे महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे. त्याच्यामुळं आमच्या नादी बेकायदा कोणी लागण्याचा प्रयत्न करू नये. धमक्या येत आहेत, धमक्या देत आहेत, त्यानं धमकी दिलीसुद्धा आहे. परंतु योग्य यंत्रणा, सोशल मीडिया वॉच करणारे पोलीस अधिकारी आणि संबंधित विभाग काळजी घेईल. आणि त्यासोबतच ज्या प्रकारे शिवीगाळ, अर्वच्च शिवीगाळ केली, त्यासाठी योग्य पद्धतीनं माझी जी लीगल टीम आहे ती प्रत्येकाला नोटीस पाठवल. इन्क्लुडिंग राज ठाकरेच्या पोरानं आज मारू असं बोललेत, ह्या सगळ्यांचा लिगली विचार करत आहोत आम्ही. साहेब, एक प्रश्न विचार शेवटचा. जर उत्तर भारतीय किंवा जे लोक अमराठी लोक आहेत, जर ते मराठी शिकत असतील किंवा मराठीबद्दल त्यांचं प्रेम वाढत असेल तर तुम्हाला त्याबद्दल काही अडचण आहे का? तुम्ही सुद्धा त्याचा काही प्रयत्न करणार का त्यांना मराठी शिकण्यासाठी, वाढण्यासाठी, बोलण्यासाठी? मला एक सांगा, आज भुक्याची भाषा कोणती आहे? भाकर. उत्तर किती बरोबर दिलं तुम्ही. आज मला सांगा की शाळांमध्ये कोणती भाषा आहे? सगळ्यात भाषा शिकल्या जातात. मग हे शिकवणारे हे कोण हो? मला हे समजले काय शिकवायला निघालेत? मला सांगा, एखाद्या माणसाला 40 वर्षाच्या आधी लायसन्स दिले, रिक्षा ड्रायव्हर साहेब होण्यासाठी वयाची अट आहे का? नाही. कुठं अट आहे? रिक्षा चालवायसाठी कुठं अट आहे? वयाची 21 वर्ष पूर्ण ते झालं म्हणजे ते पुढची म्हणजे मिनिमम आहे, मेजरसाठी अट नाही. बरोबर आहे. समजा आता एखादा रिक्षावाला भाऊ माझा 80 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तो रिक्षा आम्ही चालवतो. भाषा कुठं शिकली जाते माहिती आहे? आईच्याकडून, भाषा दाईकडून, अंगणवाडीच्या शिक्षिकेकडून, प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेकडून, माध्यमिक शाळेतून आणि त्याच्यानंतर 10वीपर्यंत ती भाषा माणसाला परिपूर्ण नसते, येत असते. आता मला सांगा, हे डायलॉग बॉज जे डायलॉगा मारायलेत, ह्या डायलॉग बाजांना त्या आमच्या 75 वर्षाच्या कष्टकऱ्यांना ही भाषा शिकवता येणार आहे का? कारण ती दाईपासून सुरुवात होते. आणि भाषा कुणी नाकारली? जर आई म्हणते आमचा कष्टकरी, ज्या गोष्टी यांनी म्हणलं म्हणून नाही ना, कायद्यात म्हणलं पाहिजे ना. आणि कायद्यात जर असतं तर परिवहन मंत्र्यांना आज काय म्हणावं लागत आहे की आम्ही कायदा दुरुस्त करू? का म्हणावं लागत आहे?
प्रताप सरनाईकाचा मतदारसंघ अर्ध्याच्या वर हिंदी भाषिक लोकांचा आहे, तरी सुद्धा निर्णय घेतात की आता कुठलं इलेक्शन नाही, जर ते लोक शिकले मराठी तर चांगलं होईल आणि महाराष्ट्राचं एक नियम लागेल, वळण लागेल, लोकांना आवड तयार होईल हळूहळू. तर ते असं आता कुठलं इलेक्शन आहे तरी सुद्धा निर्णय घेत आहेत ते आणि सरकारमध्ये आहेत. चांगला निर्णय घेत आहेत ते. मला असं वाटतं की प्रताप सरनाईक दुसऱ्याच एखाद्या कायदेशीर भानगडीत असावेत आणि त्यांना ती कायदेशीर भानगड दिसून येऊ नये असा काही प्रकार आहे का, हे त्यांनी म्हणजे महाराष्ट्रानं विचार करण्यासारखं आहे. कारण मला असं वाटतं की बाब याच्यासाठी गंभीर आहे जे प्रताप सरनाईक स्वतः माझे मित्र आहेत, मी असं नाही म्हणत, आय हॅव रिस्पेक्ट. कारण मला माहिती नाही पण ह्यांनी असं का पाय स्वतःचा खोलात घालून घेतला आहे. हे पाय खोलात घालून घेणं आहे, हे पाय खोलात घालून घेणं आहे. मला सांगा की हेच प्रताप सरनाईक तुमच्या एका खाजगी वृत्त वाहिनीच्या चॅनलला बोलताना म्हणाले आणि ते अधिकृत मिलियन्सवर गेलं असेल की मराठी हिंदी भाषा जेव्हा मी माझ्या मतदारसंघात जातो तर ती बोलीभाषा वाटते, बोलीभाषा वाटते, बोलीभाषा वाटते. आणि मग हे आता का असं, ही मला असं वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी रिॲक्शन्स. मला सांगा शिंदेसाहेबाच्याच याच्यातले पक्षातले माननीय संजीव निरुपम साहेब आहेत. मान्यवर संजीव निरुपम साहेब कोणत्या पार्टीतले? त्यांच्याच पार्टीतले. ते काय म्हणाले? अहो बघा, तुम्हाला सांगतो, छडी लागे छमछम विद्या आहे गमगम आता आहे का? ओपन स्कूलिंग आहे. तुम्हाला सांगतो मी, लोक प्रत्येक गोष्टीत मला सांगा, आज सामान्यातला सामान्य माणूस गुड मॉर्निंग म्हणते की नाही, हॅलो म्हणते की नाही, कोणी असो मला सांगा, का म्हणते? बॉटल म्हणते की नाही? बॉटल कोणता शब्द आहे? म्हणते की नाही? हां, तिकीट म्हणते की नाही? रेल्वे स्टेशनवर ही जी पोरं जातात, ही मला विचारायचं आहे, जी पोरं टीका करतात, मराठीचे बादशाह वयाला पाहत आहेत, किती मार्क आहेत मराठीमध्ये मला माहीत नाही, आणि याचे प्रगती पुस्तकं दाखवावेत. गुणरत्न सदावर्ते मराठवाड्यामध्ये विभागामध्ये कितवा होता आणि राजरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्तेचा भाऊ महाराष्ट्रात कितवा होता 10वीला 12वीला, हे सुद्धा यांना माहिती असायला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो की हे ज्या बाबी ज्या म्हणजे बोलल्या चालल्यात, ह्या बाबी मला असं वाटतं की निरर्थक आहेत हे सगळं, म्हणजे जे काही उपद्व्याप हे करायचं. त्यामुळं मला म्हणजे एकच म्हणायचं आहे की भाषेच्या बाबतीमध्ये सगळ्याच भाषा सुंदर आहेत. भोजपुरी भाषा तर आमची सुंदरच आहे, आम्ही तर सूचित आणण्याचा प्रयत्न. प्रताप सरनाईक म्हणाले होते की कुठल्या तरी एस टी महामंडळाचे संचालक किंवा बँकेवरती तुमचं काही सत्ता गेलीत, त्यामुळे तुम्ही आकाशापोटी आहात, हे संपूर्ण त्यांच्या निर्णयाच्या मध्ये येत आहेत. त्यांनी तुमच्यावर टीका केली होती. बघा, मला माझ्या प्रिय मित्र प्रतापला सांगायचं आहे, प्रिय मित्र प्रताप, कालही खोटं बोललात, परवाही खोटं बोललात. त्या बँकेला अध्यक्षपद नसते रे भाऊ प्रताप. त्या बँकेला IAS अधिकारी अध्यक्ष असते. माननीय डॉक्टर माधव कुसेकर IAS अधिकारी हे त्या बँकेचे अध्यक्ष आहेत. भान राहिलं नसल्यासारखं बोलू नको रे. परवाच्या प्रेसमध्ये खोटंच बोललात, कालच्या प्रेसमध्ये खोटं बोललात, असं खोटं बोलू नका. आणि अधिकारी जे असतात त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, मला माहिती नाही प्रतापला का आवश्यकता वाटल्या, त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ते होत असतात. म्हणजे तो याचा पार्ट आहे, तो प्रशासनाचा पार्ट आहे. कोणत्या योग्यतेने काम करायला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही म्हणजे ही मोठी गोष्ट नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ते वड्याचं तेल वांग्यावर. परंतु देखो भाई, ये दुनिया है, सब जानती है, ये पब्लिक है, सब जानती है. मुझे लगता है की प्रताप सरनाईकांनी स्वतःचे पाय खोलात टाकत चाललेत, योग्य नाही. कारण त्यांच्या बाबतीमध्ये जी म्हणजे चिंतनीय चर्चा आहे कायदेशीरदृष्ट्या, त्या अत्यंत गंभीर बाबी आहेत. आणि मला वाटतं की कायद्यासमोर बाप असेल किंवा भाऊ असेल तर मित्र असेल, तो वाचत नसतो, तो सुटत नसतो. आणि मला म्हणजे तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की मी व्यक्तिगत टिप्पणी कोणावरही करत नाही, पण तुम्ही खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत टिप्पणी करता. मंत्री म्हणून तुम्हाला ते शोभत नाही, मंत्री म्हणून ते तुम्हाला शोभत नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अविनाश जाधव म्हणाले, जर 4 तारखेला तुम्ही मीरा भाईंदर आले, तुमच्यामध्ये हिंमत असेल किंवा तुम्ही एका बापाच्या अवलाद असेल तर तुम्ही 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये या, तुम्हाला मी दाखवतो. सार्वजनिकपणे महिलांचा अपमान नाही का? रश्मिताई ठाकरे किंवा काय नाव राज ठाकरेंच्या ताईंचं, मला त्यांचं नाव माहिती नाही, मिसेस शर्मिलाताई ठाकरे, ह्या ते कोण जाधव नावाचा असा बाष्कळ बोलणारा पोरगा आहे,
की एखाद्या व्यक्तीच्या आईला एवढी घाणेरडी शिवी देणारा, त्याच्यावर राज ठाकरेची आता बघू हिंमत किती आहे, त्या पोराला हाकलून लावतंय की नाही त्या पक्षातून. कारण ती शिवी ही एका महिलेला आहे, एका आईला आहे की बाप मोजण्याची. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जे तमाम लोक जे ह्या टार्गेटांना जवळ करतात, ह्या टार्गेटांना एखाद्या आईचा, एखाद्याच्या म्हणजे आईवर लालछन लावणारं बोलण्याचा, त्यातले त्यात ठाकरे कुटुंबातल्या 2 महिला, कधीतरी मिसेस ठाकरे, राज ठाकरेंच्या मिसेस त्या ताई येऊन बोलत असतात माध्यमांना. त्यांनी बघूत आता की खरोखरच बाप काढणाऱ्याला आणि आईला शिवी देणाऱ्याला हाकलून लावतात की नाही. कारण तो त्यांचा प्रांत आहे, त्यांची संघटन आहे. मी तुम्हाला सांगतो, लोक तर चितूच करणार ना. कुणाच्या आईवर शिवी दिली, कुणाचे एका महिलेला किती, एखाद्या माणसाला किती बाप होते, किंवा एखाद्या महिलेला त्याचा अर्थ त्याच्या आईला ती शिवी आहे, आणि मग त्याच्यासाठी लोक चितूच करणार बिना चितू. तुम्ही जाणार 4 तारखेला? अरे आज भी जाणार, उद्या भी जाणार, परवा भी जाणार. वो भारत भूमी आहे. दत्तोपंजी ठेंगडी आहेत ना मान्यवर, दत्तोपंजी ठेंगडी मान्यवर, त्यांच्या विचाराचे आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. आम्ही काय उगेच कोणतरी शरद पवार सारख्या विचारातून लिफ्ट करून वर आलेले नाहीत. त्यामुळं खबरदार, ह्याच्यानंतर चुकीचा भाष्कळ आणि महिलांचा अपमान होईल, घाणेरड्या भाषेत बोलले तर याद राख. तर हे होते गुणरत्न सदावर्ते. 4 तारखेला ते जाणार आहेत. आज पण जातील, उद्या पण जातील, असं त्यांनी अभिनंदनाला उत्तर दिले. कॅमेरा पर्सन किशोर चव्हाण, मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.